सर्वांना नमस्कार. अश्विनीच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. कधी तुम्हाला असं वाटतंय का की लोक तुम्हाला गंभीरपणे घेत नाहीत? तुम्ही कितीही मेहनत करा पण तुमची किंमत कमीच समजली जाते. जर हो तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण खरी गोष्ट अशी आहे की आपली किंमत ठरवणारा दुसरा कोणी नसतो तर आपण स्वतः असतो. आणि म्हणूनच आज मी सांगणार आहे स्वतःची किंमत वाढवण्याचे 10 नियम. जे पाळले तर तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचं व्यक्तिमत्व झळकून उठेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक तुम्हाला इग्नोर न करता रिस्पेक्ट द्यायला लागतील. स्वतःची किंमत वाढवण्यासाठीचे 10 नियम. नियम पहिला, कमी बोला, जास्त ऐका. जास्त बोलणं हे नेहमीच हलकं वाटतं. लोक तुम्हाला सिरियसली घेत नाहीत. म्हणून जेव्हा बोलाल तेव्हा मुद्देसूद बोला. मौन हे नेहमी व्यक्तिमत्वाचं वजन देणारं असतं. ज्याचं ऐकणं चांगलं असतं त्यांना सगळे सल्ले विचारतात. बोलताना आवाजात स्थिरता आणि आत्मविश्वास असू द्या. प्रत्येक वाक्य तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं. लोकांना वाटलं पाहिजे हा माणूस बोलतो तेव्हा महत्वाचंच बोलतो. म्हणून कमी बोला पण असं बोला की लोक थांबून ऐकतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स मिळतील. नियम दुसरा, स्वतःचा आदर करा. लोक तुम्हाला तसं वागवतात जसं तुम्ही स्वतःला वागवता. जर तुम्ही स्वतःलाच कमी लेखत असाल तर लोकही तुम्हाला तसंच करतील. स्वतःच्या निर्णयांचा मान ठेवायला शिका. स्वतःवर प्रेम करा. आणि हे स्वार्थ नाहीये, त्या गरजा आहेत. तुमची हौस, तुमची स्वप्न त्यांना किंमत द्या. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर लोक तुमच्याशी प्रामाणिक राहतील. स्वतःचा आदर करणं म्हणजे आत्मविश्वास वाढवणं. लोक नेहमी त्यांच्याच मागे लागतात ज्यांना स्वतःचं महत्त्व माहिती असतं. म्हणून स्वतःचा आदर करा, जग तुमचा आदर करेल. नियम तिसरा, नाही म्हणायला शिका. सगळ्यांनाच खुश करणं अशक्य आहे. प्रत्येकाला होकार देत राहिलात तर स्वतःची किंमत कमी होईल. गरज नसलेल्या गोष्टींना नाही म्हणायला शिका. नाही म्हटलं की तुम्ही कठोर नाही तर स्पष्ट आहात. लोक तुमच्या मर्यादा समजून घेतात. जिथं वेळ, ऊर्जा आणि मनाची शांती वाया जाते तिथं नकार द्या. नाही म्हणणं म्हणजे स्वतःला प्राधान्य देणं. हेच तुम्हाला तुमच्यापेक्षा इतरांपेक्षा तुम्हाला खास बनवतं. लक्षात ठेवा, ज्याची प्रत्येक गोष्टीला होकार असतो ना त्याला कोणीच गांभीर्यपणे घेत नाही. नियम चौथा, वेळेची किंमत ओळखा. वेळ ही तुमची सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. वेळ पाळणारा माणूस हा नेहमी आदर मिळवतो. उशीर करणाऱ्यावर लोकांचा विश्वास राहत नाही. एखादी अपॉइंटमेंट, मीटिंग किंवा साधी भेट वेळेवर पोहोचा. त्यामुळे तुमचं शिस्तपणा त्यामध्ये दिसून येतो. स्वतःची वेळ नीट सांभाळली तर इतर तुमची किंमत वाढवतात. वेळेचा अपव्यय म्हणजे आयुष्याचा अपव्यय होय. लहान लहान सवयींना आपल्या अंगीकारा म्हणजे वेळ वाचवा. ज्यांच्याकडे वेळेचं भान असतं तेच लोक यशस्वी होतात. म्हणून वेळेची किंमत ओळखा, लोक तुमची किंमत ओळखणारच. नियम पाचवा, लवकर उत्तर देऊ नका. कोणतीही गोष्ट ऐकल्यावर लगेच उत्तर देणं टाळा. तडकाफडकी प्रतिक्रिया देणं नेहमीच चुकीचं ठरतं. थोडा वेळ घ्या, विचार करून बोला. यामुळं तुमचं बोलणं वजनदार होतं. लोकांना वाटतं हा माणूस नेहमी विचार करून निर्णय घेतो. तुमच्या उत्तराला किंमत मिळते. शांत राहून योग्य उत्तर तुम्ही मांडू शकता. भावनेच्या भरात उत्तर कधीच देऊ नका. विचारपूर्वक उत्तर हे व्यक्तिमत्वाचा उंचवणारा हा पॉइंट आहे. म्हणूनच नेहमी शांतता, संयम आणि समजूतदारपणानं हे उत्तर द्या. नियम सहावा, स्वतःच्या कामावर लक्ष द्या. इतरांचं काय चाललंय याच्यात वेळ कधीच वाया घालवू नका. तुलना ही नेहमी असंतोष निर्माण करते. तुमचं लक्ष हे नेहमी स्वतःच्या ध्येयावर ठेवा. लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे. स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. दररोज थोडं थोडं सुधारण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या यशात अडकून राहू नका. त्यामुळे तुमचं यश थांबतं. तुमच्या मेहनतीवर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. कामावर लक्ष केंद्रित केलं की आत्मविश्वास दुप्पट होतो. म्हणून स्वतःच्या मार्गावर ठाम राहा. नियम क्रमांक 7, व्यवस्थित आणि स्वच्छ राहा. हो,
लोक प्रथम तुमचं व्यक्तिमत्व पाहतात. तुम्ही स्वच्छ, नीटनेटके दिसलात तर तुमच्याबद्दल आदर आपोआपच वाढतो. कपडे महाग हवेतच असं काही नाही, पण ते स्वच्छ आणि नीटनेटके असावेत. तुमची खोली, तुमचा टेबल हे सर्व तुमच्या मानसिकतेचं प्रतिबिंब असतं. अस्वस्थता म्हणजे हलगर्जीपणा. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आपल्याकडे असेल तर आपला आत्मविश्वास वाढतो. तुमच्या दिसण्यातून लोक तुमच्या शिस्तीचा अंदाज घेतात. पहिली छाप ही नेहमी महत्वाची असते. स्वतःला नीटनेटके ठेवा म्हणजे लोक तुम्हाला गंभीरपणे घेतात. म्हणूनच स्वच्छतेला आणि व्यक्तिमत्वाला कधीही कमी लेखू नका. नियम क्रमांक 8. निर्णय विचारपूर्वक घ्या. जीवनात घेतलेले निर्णय आपलं भविष्य ठरवतात. भावनांच्या भरात निर्णय घेतलात तर तो चुकीचा ठरतो. नेहमी थोडा वेळ घ्या आणि शांतपणे विचार करा. फायदे, तोटे नीट समजून घ्या. योग्य निर्णय म्हणजे योग्य दिशा. जे लोक विचारपूर्वक निर्णय घेतात त्यांना नेहमी आदर मिळतो. त्यांच्या शब्दावर लोक विश्वास ठेवतात. म्हणून तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुमची किंमत ठरवतो. विचार न करता पावलं उचलली की माणूस मागे पडतो बरं का. म्हणूनच प्रत्येक निर्णय हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा मोल आहे हे लक्षात ठेवा. नियम 9वा महत्वाचा बरं का. तो म्हणजे स्वतःला अपग्रेड करा. जग बदललंय, शिकतंय, पुढे जातंय. जर तुम्ही शिकणं थांबवलं तर मागे पडाल. नवीन गोष्टी शिका, नवीन कौशल्य मिळवा, वाचन, कोर्सेस, अनुभव सगळ्यातून स्वतःला सुधारत राहा. लोक त्यांनाच महत्त्व देतात जे सतत वाढत राहतात. ज्ञान हे तुमचं खरं वैभव आहे. जितकं शिकाल तितकं शिका. स्वतःला अपग्रेड केलं की तुमचं व्यक्तिमत्व चमकतंच. लोक विचार करतात हा माणूस खूप जाणकार आहे आणि याच ज्ञानामुळे तुमची किंमत वाढते. नियम महत्वाचा नियम क्रमांक 10. आत्मविश्वास दाखवा. हो, तुम्ही बोलताना, चालताना, बसताना लोकांना तुमच्यात आत्मविश्वास दिसला पाहिजे. त्याची जाणीव झाली पाहिजे. आवाज ठाम असावा. देहबोली स्थिर असावी. भीती किंवा घाबरलेलेपणा तिथं दिसला ना, लोक तुम्हाला हलकं घेतात. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास. लोकांना नेहमी आत्मविश्वासी लोक फार आवडतात. तुमच्या बोलण्यात स्पष्टता हवी. डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलायला शिका. चुका होतात पण त्यांना स्वीकारा आणि पुढे चला. आत्मविश्वास हे व्यक्तिमत्वाचं खरं सौंदर्य आहे आणि या आत्मविश्वासामुळेच लोक तुमची किंमत वाढवतात हे लक्षात ठेवा. मित्रांनो, हे होते स्वतःची किंमत वाढवण्यासाठीचे 10 नियम. हे नियम पाळले तर तुम्ही केवळ इतरांच्या नजरेत नाही तर स्वतःच्या मनातही मौल्यवान व्हाल. लक्षात ठेवा, जग तुम्हाला तितकीच किंमत देतं जितकी तुम्ही स्वतःला देता. म्हणूनच स्वतःला कधीही कमी लेखू नका. आता मला कमेंट करून नक्की सांगा की यापैकी कोणता नियम तुम्ही आजपासून तुमच्या आयुष्यात पाळणार आहात आणि सुरू करणार आहात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या स्वतःच्या किमती वाढवता येतील. पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्याचा खरा हिरा बना. धन्यवाद.